नमस्कार मित्रांनो, मी उदय लड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की सोयाबीनच्या भावात तेजी येण्यासाठी आपल्याला आणखीन या ठिकाणी किती वाट पाहावी लागणार। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की सोयाबीनच्या भावात तेजी येण्यासाठी अखेर आपल्याला इथून पुढे आणखीन किती वाट पाहावी लागणार। हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की सोयाबीनच्या भावात तेजी येण्यासाठी आपल्याला इथून पुढे आणखीन किती वाट या ठिकाणी पाहावी लागणार। जर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्याला जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी आता सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की देशातील बाजारात सोयाबीनच्या भावात तेजी येण्यासाठी आता आपल्याला या ठिकाणी आणखीन किती वाट पाहावी लागणार। सध्याच्या कंडिशनचा जो सध्याचा हा सवाल आहे, तर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर, तर लक्षात घ्या सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कशी आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी। सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशी आहे मागणी पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा भविष्यात सोयाबीनच्या भावावरती कसा परिणाम होणार आणि या परिणामामुळे अखेर तो दिवस कधी उजाडणार की ज्या दिवशी सोयाबीनच्या भावात 100% तेजी सुरू होणार, या प्रश्नाचं घेऊया सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, जर आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पातळी बघितली तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव आहे तो सध्या $10 प्रति बुशेलच्या खाली आहे। आणि लक्षात घ्या की ही असणारी भाव पातळी 15 जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सुधारणार नाही, कारण डिसेंबरचा शेवटचा आठवडा, जानेवारी महिन्यातील पहिला आठवडा जागतिक बाजार बंद असणार आहेत ख्रिसमसच्या सुट्ट्यांमुळे। आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात जी तेजी येणार तर ही तेजी आपल्याला दिसणार आहे मित्रांनो या ठिकाणी 15 जानेवारी नंतर। 15 जानेवारी नंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा जो भाव आहे तो आपल्याला या ठिकाणी 100% $10.5 प्रति बुशेल्स पार जाताना दिसणार आहे। आणि याच्यामुळे देशातील सोयाबीनचा बाजारभाव वाढण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होणार। आणि एक गोष्ट लक्षात घ्या की 15 जानेवारीपर्यंत देशातील सोयाबीनची भाव पातळी जैसे थे राहणार। सोयाबीनचा बाजारभाव 4000 ते 4200च्या दरम्यान राहणार, पण 15 जानेवारी नंतर देशातील सोयाबीनची विक्री कमी होत जाणार, ज्यामुळे मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीचे काही प्रमाणातील हे संकेत सोयाबीनच्या भावाला आधार देऊ शकतात। आणि या आधारामुळे देशातील बाजारात जर सोयाबीनचा भाव 15 जानेवारी नंतर वाढायला लागला आणि सुरुवातीला 4350 पार व त्यानंतर 4500 पार गेला, तर मला वाटते आश्चर्य वाटायला नको। म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर की बाबा प्रश्न काय होता की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात तेजी येण्यासाठी आपल्याला किती वाट पाहावी लागणार, तर 15 जानेवारीपर्यंत। अपेक्षा आहे की 15 जानेवारी नंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावात तेजी 100% होणार सुरू।
भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।